जय शिवराय मित्रांनो, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्याला 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे? अवघ्या 2 ते 3 मिनिटात सविस्तर जाणून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. 25% पीक विमा अग्रिमचा सर्वात आधी जवळपास या 4 जिल्ह्यांना मिळणार आहे. आणि याचं कारण असं की या 4 जिल्ह्याची अधिसूचना सर्वात अगोदर निघाली असल्यामुळे या 4 जिल्ह्यांना लागलीच आजपासून पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे. म्हणजेच 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या 3 दिवसाच्या आत या 4 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा होणार आहे. आणि पहिला जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ. यवतमाळची अधिसूचना ही आचारसंहितेपूर्वीच निघाली असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आणि दुसरा जिल्हा म्हणजे परभणी. परभणीमधील सुद्धा त्या जिल्हाधिकार्यालयामार्फत त्यांची अधिसूचना निघाली आहे. आणि त्यासुद्धा परभणी जिल्ह्याचा सुद्धा आता मार्ग मोकळा झालेला आहे. आणि 2 ते 5 डिसेंबरच्या आत त्यांच्या खात्यात पैसे वर्ग होणार आहे. आणि तिसरा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली. हिंगोली जिल्ह्याची सुद्धा आधीच अधिसूचना निघाल्यामुळे या जिल्ह्याचा सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. कारण आता यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटीमार्फत पैसे यांच्या खात्यात वर्ग होणार आहे 25% पीक विमा अग्रिमचा. आणि पुढचा चौथा जिल्हा आहे मित्रांनो आणि नांदेड. नांदेड जिल्ह्याची सुद्धा अधिसूचना ही आचारसंहितेपूर्वीच निघाल्यामुळे आता 2 ते 5 डिसेंबरच्या आत या 4 जिल्ह्यांना म्हणजेच नांदेड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांना लागलीच आता 2 डिसेंबर ते 5 डिसेंबरच्या मध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची असं अपडेट होतं. आणि बाकीचे वैयक्तिक क्लेमवाले शेतकऱ्यांना 5 डिसेंबरच्या नंतर म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये यांना पैसे वर्ग होणार आहेत. ही एक अशी अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओचा शेवट करूया मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.